अशी एक लग्नगाठ भाग 22. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की तृप्तीचं वागणं दिवसेंदिवस जास्तच विचित्र होत चाललं होतं. नवरा आणि सासू कुणालाही ती मानत नव्हती. आजही तशीच दारू पिऊन आली होती आणि तशीच झोपली होती. श्रेयसने तिचे सँडल वगैरे उतरवले आणि तिला व्यवस्थित झोपवलं. तिला जेव्हा जाग आली तेव्हा तिने श्रेयसला स्पष्ट सांगून दिलं की मला डिव्होर्स पाहिजे म्हणून. तर आता पुढे तिने श्रेयसला तिचा निर्णय सांगून परत अंगावर चादर ओढून झोपून गेली होती. श्रेयस खूप वेळपर्यंत जागाच होता. त्याला तिच्यासोबत घालवलेले मागचे क्षण आठवत होते. दोघांचंही एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम होतं. अचानक तृप्ती अशी काय करते आहेस विचार करून त्याचं डोकं दुखायला लागलं होतं. खूप वेळपर्यंत विचार करून शेवटी अर्ध्या रात्री त्याला झोप लागली. त्याला झोप लागल्यावर अचानक तृप्तीने डोळे उघडले. ती अगदी शून्य नजरेने एकटक वरती बघत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू पडत होते. ती स्वतःशीच म्हणाली, हे देवा, काय होतंय हे? असं काहीच कळत नाही मला. श्रेयसला माझ्यापासून दूर कसं करू? श्रेयसपासून दूर होण्याची खूप मोठी शिक्षा मी भोगायला तयार आहे. माझ्या श्रेयसच्या आनंदासाठी, सुखासाठी मी माझं स्वतःचं आयुष्य पणाला लावायला तयार आहे. पण काय करू? श्रेयस दुसरे लग्न करायला तयारच होत नाही. नीताताईंना पण झोप लागत नव्हती. त्या मुलगा आणि सुनेच्या रूममध्ये बघायला गेलेत. तिथे तृप्ती त्यांना रडताना दिसली. तृप्तीचे लक्ष नीताताईकडे गेलं. अरे सासूबाई, तुम्हाला दुसऱ्यांच्या रूममध्ये अशी ताकझाक करण्याची सवय कधीपासून लागली? निघा इथून, असं म्हणून ती उठली आणि जोराने नीताताईंचे अंगावर दार लावलं. नीताताईंना त्यामुळे हाताला थोडीशी जखम झाली. ते सगळेजण सकाळी उठले. नीताताई किचनमध्ये रोजप्रमाणे चहा नाश्त्यासाठी गेले. सकाळचे 9 वाजले होते. किचनमध्ये घुसल्याबरोबर नीताताई ओरडल्या आणि श्रेयस, सी हे काय आहे? मांसाचे तुकडे इथे कुणी आणले? श्रेयस म्हणाला, अगं नाही गं आई, आपल्या घरी कोणीच खात नाही. कोण आणणार? इतर दुसऱ्या सामानासोबत न माहिती आलं असेल. तेवढ्यात तृप्ती किचनमध्ये गेली. अहो सासूबाई, माझ्यासाठी चिकन फ्राय केलं का? श्रेयस म्हणाला, तृप्ती, अगं तू आणले हे? तृप्ती म्हणाली, हो. अहो, मला सुंदर दिसण्यासाठी हे असं खाणे भाग आहे. पण छे, पूर्ण आळसी आहे तुमची आई. अजून नाश्ता तयार नाही माझा. बाहेरचं खावं लागेल मला. असं म्हणून ती हातात पर्स घेते आणि निघून जाते. दोघेही मायलेक अगदी असहाय्यतेने तिच्या जाण्याच्या दिशेने आणि बघतच राहतात. नीताताई श्रेयसला म्हणाली, श्रेयस बेटा, एक आयडिया सांगू तुला? बोल आई, श्रेयस बोलला. आता तुम्ही आपला वंश वाढवायला पाहिजे. जर बाळ झालं तर तृप्तीचा स्वभाव बदलेल. कुठलीही स्त्रीचं आपल्या बाळासाठी खूप कोमल हृदय असतं. माया ममतेने भरलेला मनामुळे तिचा स्वभाव कदाचित बदलेल. श्रेयस म्हणाला, आई गुड आयडिया, असं म्हणून तो निघून गेला. तृप्ती संध्याकाळी बाहेरून फिरून घरी आली. हातपाय धुवून सासूने बनवलेलं आयतं जेवण करून ती तशीच तिच्या रूममध्ये झोपायला गेली. तिने बघितलं, पूर्ण रूमचा लुकच बदलला होता. सगळ्या खोलीभर रंगीत कॅन्डल लावलेले होते. तिला आवडणारा परफ्यूमचा सुगंधाचा वास दरवळत होता. मंद लाईट झगमगत होते. बेडवर ताज्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या आणि भिंतीवर भलं मोठं कॅलेंडर लावलेलं होतं. कॅलेंडरवर सुंदर गुडगुडीत बाळाचा फोटो होता आणि खोलीवर तिला आवडणारा मंद संगीत चालू होतं. इकडे श्रेयस जेवण करून त्याच्या रूमकडे जायला निघाला. त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित होते. त्याने दरवाजा लोटला. ती खिडकीकडे तोंड करून उभी होती. त्याने हळूच तिला पाठीमागून कमरेभोवती मिठी मारली. त्या खोलीतलं वातावरण त्याच्या अंगात पूर्ण भिनलं होतं. त्याने तिला मागून मिठी मारून तिच्या गालाला गाल घासत होता. ओ तृप्ती, माझी तृप्तू, तुझ्या दिवाना आहे ग मी, असं म्हणून त्याने तिचे तोंड त्याच्याकडे फिरवलं आणि तिच्या ओठांपाशी आपले ओठ भिडवत नाही तेवढ्यातच ती ओरडली, खबरदार, माझ्या अंगाला हात जरी लावला तर दूर व्हा माझ्यापासून. आणि हे काय आहे असं खोलीत? तो केविलवाणी म्हणाला, अगं तुला खुश करण्यासाठी मी सगळं केलं. तुझ्या आवडीचा परफ्यूम, तुला गुलाबाच्या पाकळ्या खूप आवडतात. अगदी तुझ्या गुलाबी ओठांसारखेच ताज्या टवटवीत आहेत बघ. तृप्ती म्हणाली, हो का? बरं, खूप खूप छान आहे, आवडलं मला. झाले मी खुश. बस झालं समाधान. चला आता मला झोपू द्या, थकले मी खूप. तो म्हणाला, अगं तृप्ती, थोडं तरी समजून घे ना. आईला नातवंड हवं आहे. आपण आईची इच्छा पूर्ण नाही करू शकत का? ती जोरजोरात हसू लागते.
म्हणजे तुमचे आईने काही मला मुलं जन्माला घालायचं मशीन समजलं आहे की काय? त्यांचं जोरजोरात बोलणं ऐकून नीताताई पण वर आल्या होत्या. त्या बोलू लागल्या, अगं सुनबाई, आपल्या घरात छोटे छोटे पाऊल पडली, बोबडे बोल आलेत म्हणजे सगळं ठीक होईल बेटा. आणि आपल्या घराण्याचा वेल वाढवणं तुझ्याच हातात आहे ना. तृप्ती जोरजोराने हसू लागली आणि बोलू लागली, सासूबाई तुम्ही वाढवा ना वेल, आणा एक हँडसमसा सासरेबुवा बाहेर जाऊन, असं म्हणून ती हसतच सुटली. तृप्तीच्या तोंडून आपल्या आईबद्दल एवढे घाण शब्द ऐकून श्रेयसचा पारा चढला. शटअप तृप्ती, असं तिच्यावर मारण्यासाठी हात उचलला. नीताताई पुढे आल्या, नको श्रेयस बेटा, चल आत चल, असं म्हणून दोघेही आत गेले. तृप्ती म्हणाली, ओ काय उपाद आहे ह्या मायलेखकांची ड्रामेबाजी, केव्हा संपणार माझ्या आयुष्यातून. तिच्या तोंडचे ते शब्द ऐकून दोघांनाही खूप वाईट वाटले. तो तिच्याजवळ येऊन अगदी केविलवाने म्हणाला, अगं अशी काय करतेस तू, आई आहे ती माझी, तुझी सासू. एवढा अपमान करताना तुला काहीच कसं वाटत नाही गं. ती विक्षिप्त हसत म्हणाली, मला द्या ना डायव्होर्स, मी तशीच आहे आणि तसंच वागेन. तो म्हणाला, नाही, मी प्रेम केलं आहे तुझ्यावर, मी माझं प्रेम कधीच सोडू शकत नाही. ती म्हणाली, ओके, मग करा मला सहन. असं म्हणून ती तिच्या रूममध्ये गेली आणि तिने मेकअप केला. नी हातात पर्स घेऊन बाहेर स्कूटी स्टार्ट केली आणि निघून गेली. श्रेयसला वाटलं, ही दररोज यावेळेस कुठे जाते बघू तर खरं. त्याने तिच्या मागेच गाडी काढली आणि तिला दिसणार नाही अशा पद्धतीत तिची स्कूटी पुढे चालत होती आणि तो फार लांब अंतर ठेवून त्याच्या मागोमाग चालत होता. शेवटी एका गल्लीत ती घुसली. तिथे एका घरासमोर तिने स्कूटी उभी केली. तिथून एक हँडसम तगडा पुरुष बाहेर आला. तिला पाहून हसला आणि तिचा हात पकडून तिला आलिंगन दिले. ती त्याला मिठी मारतच बोलली, ओ माय डार्लिंग, तुला भेटण्यासाठी किती आतुर झाले होते मी, चल आज चल. असं म्हणून ती त्या पुरुषासोबत घरात घुसली. हे सगळं तिथेच थोडं अंतरावर लपून श्रेयस सगळं न्याहाळत होता. ते पाहून श्रेयसच्या पायाखालची जमीनच सरकली. तरीही तो मनात म्हणत होता, नाही, असं काही नसेल, तो माझ्या डोळ्यांचा काहीतरी धोका असेल. माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. असं नाही होऊ शकत, माझी तृप्ती असं कधीच नाही करू शकत. असो. तो खूप वेळपर्यंत विचार करत गाडीत बसून राहतो आणि खूप वेळानंतर अगदी द्विधा मनस्थितीत तो गाडी घराकडे नेतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आता तुम्हाला काय वाटते का खरंच तृप्तीचं तसं काही असेल का? समजा जर तसे नसेल तर मग श्रेयसने जे पाहिलं ते काय होतं? तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.